नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मागे बोटनेक आणि समोर डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की त्या जर वापरल्या तर तुमचं ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्टच येणार आहे। आणि जो शोल्डर आहे तर शोल्डर आपला खेचल्यासारखं वाटू नये, मुंड्यामध्ये जे आहे तो मुंडा सुद्धा आपल्याला काचल्यासारखं वाटतो ते सुद्धा आपल्याला इथे पूर्ण जे डाऊट आहे ते पूर्ण क्लिअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता जी उंची आहे ती उंची आपली पूर्ण उंची त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी इथे 13.5 ते 14.5 उंची लावून घेतलेली आहे। आणि जो शोल्डर आहे तो इथे मी 7.25 इंच लावलेला आहे। तर बघू शकता इथे आपला शोल्डर जे काही आले असेल त्याचा निम्मे लावायचा आहे इथे। तर अशा पद्धतीने शोल्डर जे आहे ते लावून घेतलेलं आहे। आणि शोल्डर जे आहे ते आपलं ताणलं गेलं पाहिजे नाही, खिसलं गेलं पाहिजे नाही, याच्यासाठी आपलं शोल्डर जे माप आहे ते आपल्याला अगदी परफेक्ट असं लावून घ्यायचं आहे। तर 34 इंच मापासाठी मी 7.25 इंच इथे शोल्डर जे आहे ते अगदी परफेक्ट लावलेला आहे। आणि त्यानंतर जो मुंडा आहे तो सुद्धा इथे मी 7.5 इंचावर लावून घेतलेला आहे की जेणेकरून आपला मुंडा जो आहे तो खेचल्यासारखा वाटू नये। आणि त्यानंतर मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी काचल्यासारखं वाटते ब्लाऊज घातल्यानंतर। तर इथे अशा पद्धतीने शोल्डर आणि मुंडा जर लावला तर आपलं ब्लाऊजचं जे आहे ते शोल्डर आणि मुंडा अगदी परफेक्ट येणार आहे। आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने स्केलच्या साहाय्याने इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे शोल्डर आणि मुंडा। त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे इथे छातीचा चौथा भाग। तर छाती आहे आपली 34 इंच, तर त्याचा चौथा भाग लावायचा आहे इथे अशा पद्धतीने 8.5 इंच। आणि त्याच्या समोर लावायचं आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। तर सर्वात पहिले आपण बॅकचं जे आहे ते ड्रॉफ्टिंग ते बघणार आहोत आणि त्यानंतर फ्रंटचं बघणार आहोत। तर हे आता आपण सर्वात पहिले बॅकचं इथे ड्रॉफ्टिंग पाहणार आहोत। तर बघू शकता 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन सुद्धा लावून घेतलेली आहे। त्यानंतर कमरेचा चौथा लावायचा। तर कमर आपली जी आहे ते 30 इंच आहे, तर त्याचा चौथा लावलेला आहे 7.5 इंच। त्याच्या समोर 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अशा पद्धतीने इथे आपला शोल्डर, मुंडा, छाती आणि कमरचे जे माप आहे ते बेसिक मापे जी आहे ते आपली इथे लावून घेतलेली आहे। आणि त्यानंतर स्केलच्या साहाय्याने इथे स्टिचिंग मार्जिन सुद्धा आपली अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे आणि त्यानंतर मुंड्यामध्ये इथे आपल्याला 1.5 इंच लावायचं आहे। तर बघू शकता इथे मुंड्यामध्ये सुद्धा आपण 1.5 इंचाचं मार्जिन करून जो आपला शोल्डर मुंड्याचा गोल आकार आहे तो सुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला मुंडा जो आहे तो अगदी परफेक्ट येणार आहे। आणि त्यानंतर मागच्या साईडने आपल्याला अजिबात अशा पद्धतीने जर लावला तर आपल्या ब्लाऊजला फुगा येणार नाही आहे, चुने येणार नाही, घोड येणार नाही। त्यानंतर इथे बघू शकता जे आपण गळा जो आहे तो बोटनेकमध्ये 3.25 इंचाचा मी इथे गळा लावलेला आहे। आणि त्यानंतर अर्धा इंच जे शोल्डर आहे ते इथे अशा पद्धतीने डाऊन केलेला आहे। त्यानंतर मागच्या साईडचा जो गळा आहे बोटनेक तो इथे मी 3.25 इंचाचा लावलेला आहे। आणि अशा पद्धतीचा बॉक्स करून आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो द्यायचा। आणि अशा पद्धतीने जर आपण गळा आणि शोल्डर डाऊन केला तर आपला गळा जो आहे तो अजिबात खेचल्यासारखा वाटणार नाही। आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे मागच्या साईडचा गळा। तर मागच्या साईडचा जो गळा आहे तो इथे अशा पद्धतीने आपण पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही गळ्याची डिझाईन द्यायची आहे ते इथे अशा पद्धतीने गळ्याची डिझाईन द्यायची। तर बघू शकता इथे एक चौकोन आखून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला टेपच्या साहाय्याने मिड पॉईंट काढायचा आणि तिथे सुद्धा आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो इथे पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण गळा जो आहे तो पूर्ण ड्रॉ करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर हे जे आहे आपलं बॅकचं ड्रॉफ्टिंग इथे आपण पूर्ण कट करून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपल्याला समोरच्या फ्रंट पार्टचं सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित परफेक्ट असं ब्लाऊजचं जे आहे ते कटिंग करता येणार। आपलं जर कटिंग व्यवस्थित असं असेल तर आपलं ब्लाऊजसुद्धा अगदी परफेक्ट येतं। तर हे झालं आपलं बॅकचं ड्रॉफ्टिंग। त्यानंतर आता आपल्याला असं जे काही शोल्डरचे, कमरचं, छातीचे माप आहेत ते सुद्धा आपल्याला समोरच्या साईडने लावून घ्यायचे आहेत। आणि इथे सुद्धा आपल्याला पूर्ण उंची प्लस 1 इंच ॲड करून पूर्ण लावून घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा आपल्याला जेवढे मापे घेतले होते आपण आधी बॅकला तेच बेसिक मापे सुद्धा इथे आपल्याला पूर्ण लावून घ्यायचे आहे। तर बघू शकता त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला शोल्डरचा निम्मे टाकायचा आहे। जेवढं काही शोल्डर आलं असेल आपला त्याचा निम्मे घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मुंडा सुद्धा आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे सुद्धा मी 7.25 इंचाचं शोल्डर टाकून घेतलेला आहे।
आणि त्यानंतर त्या शोल्डरमध्ये आपल्याला 3.25 इंचाचा जो गळा आहे तो सुद्धा लावलेला आहे आणि त्यानंतर बाकीचं आपली शोल्डर पट्टी आहे। त्यानंतर इथे बघू शकता, इथे सुद्धा आपल्याला जे काही आपण मुंडा लावलेला होता तेवढाच मुंडा इथे सुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्केलच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण लाईन आखून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आतमधल्या साईडनी सुद्धा आपल्याला इथे चेक करायचं आहे की जेवढं आपला 7.25 इंच शोल्डर आहे तेवढंच आतमधल्या साईडनं सुद्धा आपल्याला अंतर पाहिजे। त्यानंतर छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि त्यानंतर बाहेरच्या साईडनी 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने पूर्ण माप सुद्धा इथे आपण लावून घेतलेला आहे की जेणेकरून आपलं जे आहे ते अगदी व्यवस्थित शोल्डर मुंडा आलेला आहे। त्यानंतर कमरेचा चौथा प्लस 1 इंच बॅक आणि त्यानंतर बाहेरच्या साईडनी 1.5 इंचाच्या अशा पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा कमरेचं माप लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता, त्यानंतर जी स्टिचिंग मार्जिन आहे ती सुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला काय चेंजेस करायचे ते तर बघू शकता, हा आपला फ्रंट पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला मुंड्यामध्ये हे अशा पद्धतीने आतमधल्या साईडनी 1.25 इंच घ्यायचं किंवा अर्धा इंच घ्यायचं। तर इथे अर्धा इंच घेऊन मी अशा पद्धतीने तिरपी लाईन जी आहे ती आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे आपल्याला आतमधल्या मुंड्याचा जे आहे तो आकार द्यायचा आहे आणि तो जो आहे तो आपला 1.25 इंचावर घ्यायचा। तर हा झाला बाहेरचा आणि हा झाला आपला आतमधला। तर इथे दोन्ही मापे मी तुम्हाला समजलं पाहिजे याच्यासाठी मी दोन्ही जे आहे ते आकार आता तुम्हाला काढून दाखवणार आहे। अशा पद्धतीने जर आपण मुंड्याचे दोन्ही आकार लावले, मागचा आणि समोरचा, तर आपल्या मुंड्यामधला अजिबात ताणल्यासारखा आणि खिचल्यासारखा वाटणार नाही। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही जे मुंड्याचे आकार आहे, एक आतमधला आणि बाहेरचा द्यायचा असतो। तर तुम्हाला समजावं याच्यासाठी मी इथे दोन्ही आकार जे आहे ते अशा पद्धतीने काढून दाखवलेले आहे। आणि त्यानंतर मागच्या साईडनी जसं आपण शोल्डर डाऊन केलं होतं त्याचप्रमाणे समोरच्याला सुद्धा अशा पद्धतीने आपण शोल्डर डाऊन करायचं आहे अर्धा इंचाचं। आणि त्यानंतर समोरचा आपला डीप नेक गळा असल्यामुळे इथे मी 6 इंचाचा घेणार आहे। तर तुम्हाला जर आणखी डीप पाहिजे असेल तर तुम्ही 6.5 इंच सुद्धा 7 सुद्धा घेऊ शकता। तर इथे अशा पद्धतीचा 6 इंचावर मी गळा डीप नेक केलेला आहे आणि त्यानंतर समोरचा जो गळा आहे तो तुम्हाला कुठल्याही प्रकारची गळ्याची डिझाइन तुम्ही देऊ शकता, पंचकोनी, गोल, चौकोन। तर इथे मी पंचकोनी अशा पद्धतीने गळ्याचं जे आहे ते दिलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला प्रिन्सेस कट असल्यामुळे इथे समोरच्या साईडनी टक्स उंची लावून घ्यायची आहे। तर टक्स उंची जी आहे ती मी 10 इंचावर लावलेली आहे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला आडवी टक्स लाईन आखून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आडव्यामध्ये आपल्याला इथे आणि त्यानंतर आडव्यामध्ये इथे सुद्धा आपल्याला 3.25 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर जो आपला टक्स आहे तो इथे आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। तर आडव्यामध्ये 3.25 इंच घेतल्याच्यानंतर बघू शकता खालच्या साईडनी 1.5 इंचावर एक मार्क केलेला आहे, म्हणजे जो आपला टक्स आहे तो 3 इंचाचा होणार। तर अशा केल्याने, असा टक्स लावल्याने आपला जो पप आहे तो अगदी कटोरीसारखा फुलून येतो आणि त्यानंतर आपलं जे ब्लाऊज आहे ते खूप छान असा कटोरीसारखा पप येऊन फिटिंगला खूप सुंदर याची फिटिंग बसतं। त्यासाठी आपल्याला जो टक्स आहे तो अशा पद्धतीने लावायचा आणि त्यानंतर मुंड्यामध्ये 1 इंच घेऊन जो आपला प्रिन्सेस कटचा आकार आहे तो अशा पद्धतीने मी दिलेला आहे। त्यानंतर प्रिन्सेस कट असल्यामुळे आपल्याला फ्रंट पार्टला बाहेरच्या साईडनी मार्जिनच्या साईडने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। तर वरच्या साईडने मी 1 इंच वाढवलेला आहे आणि खालच्या साईडने 1.5 इंच अशा पद्धतीने इथे मी वाढवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते अंगात घातल्यानंतर उठल्या समोरून आपण जर वर हात वगैरे केला तर उठल्यासारखं वाटत नाही। त्यासाठी आपल्याला हा अर्धा इंच जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला खाली वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर बघू शकता समोरच्या भागाचा सुद्धा आपण इथे ड्रॉफ्टिंग झालेला आहे आणि त्यानंतर हे सगळे पार्ट जे आहे ते आपल्याला कट करून सेपरेट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे पार्ट आपल्याला कापडवर सुद्धा कट करायचे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने खूप सुंदर असं तुम्हाला मी सोप्या पद्धतीने ड्रॉफ्टिंग दाखवलेलं आहे। त्यानंतर शोल्डर कट आणि त्यानंतर सगळे जे पार्ट आहे आपल्याला पूर्ण सेपरेट करून घ्यायचे।
तर बघू शकता इथे आपला समोरचा जे फ्रंट पार्ट आहे तो सुद्धा आपला इथे कटिंग करून झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला बघायची आहे बाही। तर बाही जी आहे ती इथे छोटी बाही आपण बघणार आहोत। तर बाही जी आहे ती आपल्याला 4.5 इंचाची बाही शिवायची आहे। तर बघू शकता इथे जी आपल्याला बंद साईड आहे त्या साईडने आपल्याला मापे टाकायची आहे। तर बाही उंची 4.5 इंच प्लस 1.5 इंचाची इथे आपण मार्जिन घेणार आहोत। जर आपला ब्लाऊज अस्तरचा असेल तर तुम्ही 1 इंच आणि साधा असेल तर इथे 1.5 इंचाची मार्जिन मी इथे खालच्या साईडने घेतलेली आहे। त्यानंतर मार्जिन जिथे घेतलेली आहे त्याच्यावर आपल्याला दंडघेराचे निम्मे, जो काही दंडघेर असेल त्याच्या आपल्याला निम्मे घ्यायचा आहे। तर आपला दंडघेर जे आहे 6 इंच म्हणजे पूर्ण दंडघेर 12, त्याच्या निम्मे 6 टाकलेले आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने त्यानंतर 1.5 इंचाची मार्जिन घेतलेली आहे। त्यानंतर जी कॅप हाईट आहे ब्लाऊजची ती घेतलेली आहे मी 2.5 इंच आणि त्या कॅप हाईटवर दंडघेराचे निम्मे प्लस इथे 1 इंच लूजिंग आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने इथे माप लावलेलं आहे। तर बघू शकता त्यानंतर जी कॅप हाईटवर आपण घेतलेली आहे ते आपली मार्जिन सोडून जे काही अंतर आहे त्याचा आपल्याला निम्मे करायचं आहे टेपच्या साहाय्याने आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला एक चौकोन तयार होतो आणि त्या चौकोनमध्ये आपल्याला 1/2 इंचचा 2 लाईन आपल्याला द्यायच्या आहे आणि त्यानंतर इथे जे आपल्या बाहीचा आकार आहे तो इथे अशा पद्धतीने पहिले डॉट डॉटमध्ये द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला डार्क करून घ्यायचा। तर बघू शकता अशा पद्धतीची जर बाही आपण कटिंग केली तर ही बाही आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आहे आणि ही बाही आपल्याला कधीही कमी पडणार नाही। जो आपण ब्लाऊज शिवल्याच्या नंतर कधी आपल्याला बाही कमी पडतं तर ती बाही आपल्याला शिवताना अजिबात कमी पडणार नाही आणि बाही जी आहे ती आपली परफेक्टच येणार। तर याच्यासाठी आपण अशाच पद्धतीने बाही कटिंग करायची। तर बघू शकता आणि त्यानंतर समोरचा जो खोल भाग आहे तो सुद्धा आपण इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली बाही जी आहे ती कटिंग करून झालेली आहे। तर बघू शकता पूर्ण पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।